मग मी लो गॅसवरती त्यामध्ये पाणी टाकून घेतले आणि तेही छानपैकी हलवले। मग दूधही सोबत टाकून घेतले, पण दुधाचे प्रमाण हे थोडे थोडे करून टाकले। रव्यामध्ये दूध टाकल्यानंतर छानपैकी रवा असा फुलून आला। मग त्यानंतर 2 मिनिटांनी साखरही टाकून घेतली, ही पण छानपैकी हलवून घेतली। सर्व झाल्यानंतर मग वेलची आणि सुंठ पावडर आणि मनुकेही टाकले। हे सर्व झाल्यानंतर मीडियम गॅसवरती पॅनला झाकण लावून थोडा वेळ 10 मिनिटं तरी शिरा छानपैकी शिजून दिला आणि या प्रकारे माझा छानसा प्रसादाचा शिरा तयार झाला। आणि त्यानंतर दादाला डब्यामध्ये भरून दिला आणि घरी बसलेल्या गणपती बाप्पांना ही प्रसाद दाखवला। प्रसादाच्या शिऱ्यामध्ये तुळशीचे 1-2 पानही टाकले होते आणि मला भीती होती की शिरा कसा झाला असेल, कारण की मी प्रसादाचा शिरा फर्स्ट टाइम केलेला, पण तो दादाच्या फ्रेंड्सला आणि घरीही खूप आवडलेला। असा होता माझा गणपती बाप्पाचा छोटासा मिनी ब्लॉग। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, मोरया, गणपती बाप्पा मोरया। आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये।